हाय व्लॉग. स्टार्ट केलाय का? हो स्टार्ट. हाय व्लॉग. तुझं असं असतं का? हाय व्लॉग. हाय व्लॉग. आता आम्ही जिमला चाललोय गाईस. गाडी स्टार्ट. आय थिंक हे बरोबर आहे. गरम लागलं का तुला? खूप गरम होते, खूप गरम होते. हॅलो गाईस. आमच्या मॅडम गाडी चालवत आहे न्यूझीलंड मध्ये, पण चावी भेटायला त्यांना लागतो 350. ब्लॉग नंतर स्टार्ट करणार. हा क्लिप आहे माझी, ती मी त्यात टाकणार आहे की मॅडमने गाडी स्टार्ट केलेली आहे. 1.5 तास झाला मी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता आम्ही जिम मधून घरी चाललो आहे. वर्कआउट कसं होतं आज तुझं? वर्कआउट माझं चांगलं. ट्रेनर तुला मिळालाय, तुला कसं वाटतंय? हे सेल्फ डिक्लेअर्ड पर्सनल ट्रेनर जो मला मिळाला आहे तो काफी चांगला ट्रेनिंग देतो मला. आणि आजचा प्लॅन काय तुझा ते तर सांग. आजचा प्लॅन आहे ऑकलँडचं स्काय टावर. ऑकलँडचं स्काय टावर बघायला जाणार आहे आज मॅडम. आणि आपल्याला लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं आहे की अजिबात इंग्लिश बोलायचं नाही. तरी इंग्लिश तर आपण बोलतच नाही, कारण येत पण नाही ना आपल्याला. मला तर अजिबात. मी तर आता सोडून दिला बाबा. हा, तू इंग्लिश मध्ये असं ते घाण बोलले. व्हॉइस ओव्हर वगैरे पण नको करत जाऊ, कारण ती डिलिव्हरी जी आहे ती मराठीतच चांगली दिसते. कसं दिसतो यार मी? तू स्वतःला काय बघते? मला बघ. अरे मी तर आता एकच बटन आहे यार, 200 बटन दाबते ती मिरर उघडायला. तर आता ग्रीन वर पण थांबली आहे सिग्नल वर मॅडम आमच्या. तर ह्या आमच्या आजच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता बॅक कॅमेरा ह्या फोन मध्ये कसा होतो हा मला काय माहिती नाही. अरे होय, बॅक कॅमेरा नाही होता. स्काय टावर मध्ये काय आहे ते सांग ना. आपण का चाललो तिकडे? व्हॉट इज सो एक्साइटिंग? स्काय टावर असं एक्साइटिंग म्हणण्यापेक्षा आपण कुठे जायचं? लेफ्ट जायचं. ऑकलँड सिटी मधलं ओनली लेफ्ट लेनचं ग्रीन आहे तरी पण थांबलो. त्याच्या पुढचा थांबला. आता ह्या मॅडम न्यूझीलंड मध्ये गाडी चालवतात आणि सगळ्यांना ड्रायव्हिंग शिकवण्याचा यांचा प्रयत्न आहे, हो की नाही? काय वाटतं तुला? न्यूझीलंड मध्ये आता तू नवीन नवीन ड्रायव्हिंग शिकली आहे, तुला काय वाटतंय? माझं यांना थोडं शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. काय शिकवलं पाहिजे? की कसं गाडी काढायची पटापट. हे काय थांबत बघत बसतात? काय बघत बसतात? पण काय माहित का बघत बसतात? 15-20 मिनिट एका जागेवर थांबतात. तुझ्या हिशोबाने काय रूल्स असले पाहिजे? तुम्हाला डिरेक्शन सांग, मग पुढे गेल्यावर मग नको राईट होता लेफ्ट होता. तर आमचा ड्रायव्हर थोडा रूड आहे गाईज, तर तुम्ही प्लीज ऍडजस्ट करा. राईट इंडिकेटर हळूहळू सावकाश. हा ना. मॅडम आमच्या 150च्या स्पीड वरून 50च्या स्पीड वर इमिडिएटली येतात आणि अजिबात त्यांना काही टेन्शन नाही. इकडे तर असं तू गाडी बघतेस काय करते? दिस इज नॉट एक्सेप्टेबल. ही इज इन अ रश. हे आम्ही ब्लॉग मध्ये नाही टाकणार आहे, आमचं गंडलंय जरा. ड्रायव्हरचं ब्लॉग कडे जास्त लक्ष आणि गाडीकडे कमी आहे गाईज. बट हा, तर आज आमचा दिवस, आमच्या मॅडमचा दिवस कसा सुरू झाला? आज तुम्ही काय स्पेशल लंच डिनर बनवलं ते सांगायचं. नवीन मॅडम आजकाल मास्टर शेफ झालेत, तर एक नवीन काय बनवतात तुम्ही? मास्टर शेफ ऑकलँड नवीन नवीन डिशेस बनवतात. या कालचं तू सांग, मेथी मटर मलाई कसं होतं? लाजवाब. सांगावंच लागतं. काय सांगतो
ब्लॉग मध्ये सांग. नेक्स्ट ब्लॉग मध्ये जेन्युअनली सांगतो मी. तर आता आम्ही ऍक्च्युली वर्कआउट. तू हाय ब्लॉग बोलला का नाही? असं तू बोलायला हाय ब्लॉग नंतर मी ते वाला रेकॉर्डिंग नंतर करेन ना. अच्छा हाय ब्लॉग. हाय माझं स्वागत आहे. हे मितेश असं इंट्रोड्यूस करतो. तुझं बोल. हे राईट ऑल दॅट. राईट इंडिकेटर. हा राईट तू कसं विसरू शकते? इथे तू 350 तास थांबलेली असते. हॅलो. तर मी तुम्हाला सांगत होतो स्काय टावर काय आहे ते. ऑकलँड मधलं काही नाही, असं फॅन्सी नाही टावर असं. आयफिल टावर सारखं टावर आहे, एवढं मोठं पण नाही. इतकं हे केलंय ना. 60-70 फ्लोअर्स असेल मॅक्झिमम. आता माझ्या डोक्यात लक्षात नाही. 80 असेल, 80 फ्लोअर्स. तर वरून वर जाऊन मग ते व्ह्यू इज ब्युटिफुल. ऑकलँडचा आयफिल टावर आहे. हो, ऑकलँडचा आयफिल टावर. एक्सपेक्टेशन्स इथे आहेत आता. तिथे सगळं आहे, कसिनो वगैरे आहे, कॅफेज आहेत, रेस्टॉरंट आहे. तर 2 वीक झालं आम्ही बाहेर जातोय विकेंडला, पण तिथे जाण्याचा योग नाही आलाय. तर आज आम्ही तिथे जाणार आहे. म्हणजे आपण गॅम्बल करणार आहे आज. गॅम्बल करणार आहे. आणि मग थोडं आमच्या इंडियावरून त्याची फ्रेंड्स आलेत 2, नेहा आणि दीप करून. तर आम्ही त्यांच्यासोबत फिरणार आहे. खरंच मी ते. आणि मग सिटी मध्ये थांबा. तर त्याला ही हॅज टू गो. आणि आमच्या मॅडमनी फायनली 2 तासाच्या वेट नंतर गाडी काढली. सो हो, इथून पुढचा आता व्लॉग आम्ही रेडी होताना घेऊ आणि निघालो. गेट रेडी विथ मी. गेट रेडी विथ सनी. सी यू सून. बाय बाय. बाय बाय. तर मी हा ड्रेस ठरवलाय आज घालायला. स्काय टावर हा ॲक्च्युली मी घेतला होता लास्ट इयर आणि मी आता फर्स्ट टाइम घालेल. सो पहिले तर रेडी होऊ. तसं माझं मेकअप इज नथिंग फॅन्सी, खूप बेसिक आहे. Makeup done. ॲक्च्युली रूम मेकओव्हर होणार आहे, मी करणार आहे. कारण आता रूम थोडीशी मेसी आहे आणि थोडीशी असे लेस गर्ली आहे. तर जेव्हा रूम मेकओव्हर होईल तेव्हा मी मे बी रेकॉर्ड करेल. चेक. हे तर मी जस्ट इन केस जर तुला थंडी वाजली तर मी तुझ्यासाठी घेऊन ठेवलं. थंडी कोणाला वाजते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे गाईज. आउटफिट्स चेंज. व्हॉट इज द रिझन? आउटफिट का चेंज केला मी? माझा कुठे दाखव मला. माझं सगळं दाखव. हे बघा, आउटफिट चेंज करण्याचं कारण आहे स्काय टावर आमचं कॅन्सल झालेलं आहे. कारण अंकिताला रेडी व्हायला टाइम लागला. हॅलो, मी सगळ्यात आधी रेडी होऊन बसले होते. मी शूज घालत होते. बंद झाले स्काय टावर. सो नथिंग. वी विल बी कॅचिंग अप विथ आवर फ्रेंड्स. वी डोंट अंडरस्टँड इंग्लिश. प्लीज स्पीक इन मराठी. हो सॉरी. पोरांना नो इंग्लिश. नो इंग्लिश. तर आम्ही आमच्या फ्रेंड्सला भेटायला चाललोय आणि मग इथे तिथे थोडं फिरणार. तू स्काय टावर कॅन केलाय तर मग तर कधी होणार आहे? बिकॉज माझा आउटफिट तो आता वेस्ट गेला असता. आय एम सेव्हिंग इट फॉर स्काय टावर. 1-2 वीकेंड मध्ये स्काय टावर पण आम्ही जाऊ. आपण जाणार होतो ना. हो. काय आलो की हे बघ इथं. हा, आता इथूनच बघू. बस तुला जवळून चांगला व्ह्यू दाखवतो आणि मग ते बस ना. तुम्ही खाल्ला बघून घ्या आणि मग. पण वरून किती प्रिटी दिसेल ना सिटी.
हे CBD आहे. अरे या साईडला फिरायचं सांगणार नाही ब्लॉगमध्ये. या साईडला फिर ना पण ग्राउंड 1 2 3 स्काय टॉवर कॅन्सल झाला तर काय प्लॅन आहे आपला? मग आता आपण सगळे फूड प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत. एकीकडनं दुसरीकडे. हो, एकीकडे डेझर्ट, एकीकडे फूड. डिझर्ट आपण घरीच केलं. मफिन्स आणि आईस्क्रीम. मफिन्स. ओए बेसी जाओ. गुजराती का बोलते तू? मडीले सी यू ना. मडी आहे. मडी आहे. हे काय मडीले कट होणार आहे. हे कट नको करू, मडीले ठेव. भाई मेरे शादी वो तू छोड़वा दो आज. हे एव्हरीबडी, दिस इज द नेक्स्ट डे. आता नेक्स्ट डे आम्ही चाललो आहे स्काय टॉवरला, कारण काल आमचा प्लॅन कॅन्सल झाला होता. आता आम्ही निघतो आहे. सो कीप वॉचिंग. काल तू पण हाय ब्लॉग हाय अगेन. सेकंड डे आणि आज आपण चाललोय ना स्काय टॉवरला. फायनली आता आम्ही स्काय टॉवरला चाललोय. जे तू नेक्स्ट 2 वीकेंड्स मध्ये करणार होता, तू नेक्स्ट डे करतोय. त्याचे 2 कारण आहेत. एक आमचे ते फ्रेंड्स चाललेत उद्या. आता ते 2च दिवस ऑकलँड. बेसिकली त्यांच्या आयटिनरी मध्ये स्काय टॉवर आज होता, मग ते तर एनिवे जाणारच होतं. मग मी बोललं की चाल टॅग अलॉंग. तर असं झालं. इकडे चाललो ना आपण. येस. हे दाखवायचं राहिलं होतं, गणपती बाप्पा आणि शिवाजी महाराज. हॅलो गाईस, वेलकम बॅक. फायनली कुठे चाललोय आपण? अंकिताचं स्काय टॉवर. जी माझं कान चावत बसलेली जायचं बुक करून. तर तिथे आता आपण निघालोय. तर आम्ही जस्ट आलोय पार्किंगमध्ये. ऑन द वे वर जाऊन मग आम्ही आमच्या फ्रेंड्सला भेटणार. फ्रेंड गाईज हिअर फायनली ऑन आवर वे. मॅडमचा OTG बघा. हो, काहीतरी गर्दी आली. झालं का मॅडम OTT? ते जे काय असतं OTT का कट काय. ओ हॅलो मॅडम. ओ मॅडम, आणि मला इथे चालायला भीती वाटते, पण मला तिकडे जातो.
जायचं आपल्याला. तू घेऊ शकतो. झालं का? कसं वाटतं तुझं डेझर्ट? मी खूप Is that yours? Yes, it is mine. Oh, look at mine. Hey, vlogger. तुझं खूप सॅड वाटतंय. चालू. हॅलो गाईज, आमच्या न्यू पेट्रोल पंपच्या ओनर बघा. कॉलिंग आहे हा 51. सर गाईज आता पेट्रोल पंपचा ओनर. सॉरी, पेट्रोल पंपचे ओनर नाही, पेट्रोल पंपवर जॉब करतायत मॅडम. मी इंडियाला येऊन हे करणार. आता आम्ही घरी जातोय. What's calling it a day? मराठी प्लीज. चला. मग इथे व्लॉग एंड होतोय का? हो, आता आमचा सक्सेसफुल दिवस संपलेला आहे. पेट्रोल भरून आता आम्ही चाललोय घरी. बोल तरी त्यांना कळेल का? ह्याला पण कॉपीराइट लागू शकतो ना? हो. आवाज इतका त्याला एक्झॅक्ट copyright सेम आहे. लागू शकतो. 2 वेळा गाणं चालू झालं.